ती समोरची आणि एक बाजू आहे ती पाठीमागची. बघायला वाचायला खूप अवघड आहे बाळांनो, कारण तुम्ही छोटे आहात अजून. मी वाचून सांगते. हे आहे फ्रंट. फ्रंट म्हणजे समोर, मी तुमच्या समोर उभी आहे बरोबर. आणि हे दुसरं चित्र आहे बॅक, म्हणजे अशी पाठीमागची बाजू, ज्याला म्हणतात बॅक. आज ना मी तुम्हाला काही सांगणार आहे. हे बघा, तुम्ही दुकानात जाता, एकटे जाता की नाही? तुम्ही कधी कधी मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाता. तुम्ही बऱ्याच वेळा आपल्या आई वडिलांबरोबर, मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा, ताई दादा यांच्याबरोबर बाहेर गावी पण जाता, हो की नाही? कधी कधी शाळेत असतात, एकटेच येता, एकटे जाता किंवा गल्लीतल्या गल्लीत खेळतात. प्रत्येक वेळेस काय आपल्याबरोबर आपली मम्मी पप्पा, ताई दादा, आजी आजोबा बरोबर असतात का? नसतात ना? प्रत्येक वेळेस असतात का? नसतात. मग अशा वेळेस माहिती का बाळा, आज मी तुम्हाला ना अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या स्वतःसाठी महत्त्वाच्या असतात. लहान आहे तुम्ही आता, पण या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण रोज बॉडी पार्ट शिकतो, हो की नाही? मी तुम्हाला बॉडी पार्ट शिकवते. हेड म्हणजे काय? डोकं. शोल्डर म्हणजे खांदा. चेस्ट म्हणजे छाती. स्टमक म्हणजे थाय म्हणजे मांड्या मांड्या. आणि ली म्हणजे गुडघे, बरोबर. आपण रोज बॉडी पार्ट शिकतो. आता लक्ष द्यायचं. मी उभं केलं, एखाद्याला पटकन उभं केलं, जसं उभी राहा. संस्कृती इकडे आहे, संस्कृती. बाळांनो हे बघा, आता ही उभी आहे, मी तुमच्याशी नॉर्मली बोलते. मी काय करते? मी तुमच्या खांद्यावर हात ठेवते किंवा तुम्हाला म्हणते अभ्यास कर, असं करते की नाही? मग तुम्ही म्हणता का टीचर गालाला का हात लावताय? म्हणता का मला? का नाही म्हणत? मी कधी मारलं तुम्हाला असं केल्यावर? मग तुम्ही मला का नाही म्हणत? कारण तुम्हाला माझी सवय झाली, बरोबर. मी तुमच्याची गाल ओढते का? नाही ओढत. मी तुम्हाला असं पटकन पोटाला हात लावते का? नाही लावत. आता आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. ही गोष्ट प्रत्येक मुलांनी आणि प्रत्येक मुलीने ऐकायची. हे काही फक्त एका मुलासाठी नाही. अथर्व खाली बस. अथर्व व्हिडिओ चालू आहे, खाली बस. तुला मार खायचा आहे? आता हे बघा, इथे मी एकीला उभं केलंय, पटकन कोणालाही बोलवेल आणि मी काय सांगते लक्ष द्या. तुम्ही एखाद्या दुकानात गेले, तुम्हाला पटकन कोणी म्हटलं मला चॉकलेट घे तुला, किंवा मी मित्र आहे तुझ्या पप्पांचा, मी मम्मीची मैत्रीण आहे, मी तुमच्या घरा शेजारीच राहते, मी तुझ्या ताईची मैत्रीण आहे, तू चॉकलेट घे. चॉकलेट घ्यायचं का? नाही घ्यायचं. हो, पण आधी तिथून पळून जायचं. थांबायचं का? दुसरं, दुसरं, तुम्हाला एखाद्या शाळेतून जाताना कोणी रस्त्याने म्हटलं एकटे चालले, किंवा दुकानातून जाताना म्हटलं तुला तिकडे आवाज दिला, तिकडे तुला बोलवलं, मुलांनाही सांगते, अशा वेळेस जायचं का? काय करायचं? आता नीट बघा, एखाद्याने तुम्ही रस्त्याने चालले, तुमचा असा हात धरला, जोरात हात धरला आणि ओढून घेऊन चालले. तुम्ही छोटे आहे ना, तुम्हाला चालता येईल का? ओढलं जाईल, पळता येईल का? नाही. अशा वेळेस काय करायचं? पटकन हात धरायचा आणि तोंडाने चावून घ्यायचं, चावायचं पटकन. हो, पण चावल्यावर त्याचा हात सुटेल ना आणि लगेच पळून जायचं. थांबायचं का? हे लक्षात ठेवायचं बाळा. जरी तुम्ही छोटे आहात ना, तरी आजचं जग बदललंय. जसे चांगले जण असतात ना, तसे वाईट जण पण असतात. अशा आपल्याला समजत नाही कोण आहे, कसं आहे. आता मी पहिल्या दिवशी आले, नवीन आले, तुम्हाला वाटलं असेल आले मॅडम, कोण मॅडम आला काय म्हणून वाटलं होतं का? हो की नाही? हो, एक मिनिट. पण तुम्ही मला पहिल्या दिवशी ओळखत होते का? मी तुम्हाला ओळखत होते का? हा, तू ओळखत होती. पण ऐका बाळांनो, हो, एक मिनिट. हो ना, हो बाळांनो, सगळे ओळखतात, आता ओळखतात. आधी ओळखायचं का आपण? नाही. तसं मग मी तुम्हाला एका दिवशी म्हटलं पटकन, माझी ओळख नसताना माझ्या बरोबर चला, तुम्ही याल का? नाही. आता दुसरं महत्वाचं, नीट उभा राहा, नीट बस, नीट बस. हे बघा, काय सांगितलं? जर एखाद्याने पटकन हात ओढला तर काय करायचं? चावायचं, हात सोडायचं, पळून जायचं. थांबायचं तिथे नाही. आता नीट लक्ष द्या. परत रस्त्याने एखादं कोणी आलंय, जर तुम्हाला म्हणते तुम्ही येत नाहीये, तुम्हाला 4 वेळेस म्हणतोय, असे लोक हुशार असतात. रस्त्याने जाताना छोटे छोटे तुम्ही पटकन दिसत नाही, छोटे असो नाही तर मोठे असो. आजकाल लोकांचा भरोसा नसतो, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. अशी कुठलीही गोष्ट, आपण शाळेत रोज येतो, शाळेत काय शिकवलं, शाळेत काय डब्यात खाल्लं, टीचरनी काय काय शिकवलं, टीचरनी किती जोडलं, घरी जाऊन मम्मीला सगळं सांगायचं.
कुठलीच गोष्ट आपल्या आई वडिलांपासून लपवायची नाही. चांगलं पण सांगायचं, मैत्रिणीने दिलेले चॉकलेट पण सांगायचे. चॉकलेट घ्यायचं पण वर्गात मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाचं घ्यायचं. एक मिनिट मी बोलते मग बोल. इतर कोणाकडनं घ्यायचं का? आता हे बघा इकडे फळ्यावरती इथे बस बाळा, बस खाली. आता इथे तुम्हाला 2 चित्र दिसतात. मी तुम्हाला आता या अवयवांची माहिती सांगणार आहे. एक 5 मिनिटं पायाने बसायचे. स्वरा पुढे ये. ये पटकन. आता मी ना इथे उभं केलंय, छोटीशी आहे, एकदम छोटी माझ्याकडे आहे की नाही. आता लक्ष द्या, या ठिकाणी आहे ना, इकडे पण बघ, स्वरा इकडे बघ. हे सगळे आपले आहेत अवयव, बरोबर? असा मी तुमचा हात धरला, तुम्हाला काही वाटलं का मी हिला घेऊन गेले? नाही वाटलं. जर तुम्हाला आंघोळ घालतो कोण? मम्मी घालते, आजी घालते. ऐका ना, हो एक मिनिट. हा ऐका मी काय सांगते. आपल्या शरीराचे काही मुख्य अवयव असतात. मी तुम्हाला बॉडी पार्ट शिकवते ना रोज. आता इकडे बघा, लक्ष द्या कुठले कुठले सांगते. चेस्ट म्हणा, चेस्ट, स्टमक, थाय, बॅक, चेस्ट, स्टमक, थाय, हात लाव, थाय म्हणजे मांड्या आणि बॅक. आता मी काय सांगते जर अनोळखी व्यक्ती एखादी आणि जर ती तुम्हाला विनाकारणाशी इथे हात लावते, हात लावू द्यायचा का? हात लावू द्यायचा का? काय करशील तू? मी तुला असा हात लावते, जोरात ढकलायचं. काय करायचं? ढकल हाताने मला, हाताने ढकल जोरात झटकायचं. असं समजलं? जर विनाकारण कोणी तुम्हाला असं इकडे पोटाला हात लावते, हात लावू द्यायचा का? काय करायचं? चावायचं. घरात पटकन काय करायचं? चावून घ्यायचं. आता नको जाऊ. समजलं का? ऐका, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जर कोणी खाली बसतोय, विनाकारण तुमच्याशी असं बोलतंय, हा ओळख नाहीये, हात लावते, इथे हात लावतोय, मांड्यांना हात लावतोय, अशा वेळेस तिथे थांबायचं. लक्षात ठेवा बरं का, अशा वेळेस तिथे थांबायचं. काय करायचं? जोरात ओरडायचं आणि दुसरं म्हणजे लाथ मारून पळून जायचं. काय करायचं? पाय ढकल, आता पुढे ढकल, टाक, काही नाही, मार जोरात, पाय ढकल. मी सांगते तुला, ढकल पाय, जवळ पटकन. समजलं का काय करायचं? इकडे आता हे बघा, शरीराचे मुख्य अवयव, याला कोणालाच हात लावू द्यायचा नाही. छाती, पोट आणि मांड्या. काय? छाती, पोट आणि मांड्या. जर कोणी विनाकारण आता इथे हात लावतंय, हात लावू द्यायचा का? असा हात लावतोय म्हणजे तुमचा कोणी समोर आहे ना, काय करायचं? जोरात ढकलायचं. ढकल मला, ढकल जोरात ढकलायचं. नाही तर काय करायचं? खाऊन घ्यायचं. आपले दात असतात ना, आपले दात आपलं ना शस्त्र असतं, हत्यार असतं, हत्यार. तुम्ही कसे बोच काढता खाली, तसे तुमचे दात असतात. ते दात कोणी काही करू नाही शकत. पटकन चावायचं. आणि मी आता काय सांगते मी काय, आता मी तुम्हाला हे अवयव सांगितले, बरोबर? समजलं मी काय सांगितलं? एक मिनिट बाळा, आता नीट लक्ष द्या. हे बघा, तुम्हाला फक्त आई आंघोळ घालते, आपले आई आणि वडील. स्वरा उठ बाळा, स्वरा स्टॉप कर. शरीराचे काही मुख्य अवयव असतात. कुठले? छाती, पोट आणि मांड्या आणि पाठीमागची बाजू, पाठ. याला कोणालाच हात लावू द्यायचा नाही. आपल्या घरात एक मिनिट, हे बघा, आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल? आपल्या घरात आपल्याला आंघोळ घालतात आपले आई वडील, आपली आई, आपले वडील म्हणजे मम्मी पप्पा, आणि तिसरे म्हणजे डॉक्टर. अशा व्यक्तींशिवाय आपल्या या अवयवांना, आपल्या हाताला, शरीराला, कुठे हाताला, पायाला हात नाही लावू द्यायचा कोणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता डॉक्टरांचं जरी असलं, डॉक्टर पण केव्हा हात लावतील? जेव्हा आपले आई वडील आपल्या बरोबर असतील दवाखान्यात, तेव्हाच. एकटं, दुकानात, शाळेत, रस्त्याने, कुठे पण कोणी जर असं करत असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं? एकटं काय करायचं? काय करायचं? काय करायचं? काय करायचं? दुसरं काय करायचं? दुसरं काय करायचं? मारायची. आणि चौथं काय करायचं? जोर
चॉकलेट दिलं, खायचं? अनोळखी व्यक्ती म्हणते तुम्हाला तिकडे बोलवलं, जायचं? खाली बस बाळा, खाली बस. कोणी तुम्हाला म्हटलं प्रसाद आहे देवाचा, देवाचा प्रसाद आपण पटकन खातो, म्हणतो नको देव बाप्पाला राग येईल, हो की नाही? पण अनोळखी व्यक्तीने म्हटली तर बाळा प्रसाद देवाचा, खायचा? हातात घ्यायचं, पळायचं, खायचं? खायचं नाही बरं का, लांब पळून खायचं? किती पण चांगलं खाऊ देऊ द्या, कॅडबरी देऊ द्या, पेढा देऊ द्या, काही देऊ द्या, घ्यायचं? आपल्या हाताला, आपल्या मांड्यांना, पोटाला, पायाला हात लावू द्यायचा? आता हे बघा, मी तुम्हाला गुड टच आणि बॅड टच सांगते. खाली बसा, माझ्या मागे म्हणायचं. हे बघा, म्हणा हे काय आहे? नाही, सेकंड टच. गुड टच म्हणा, गुड टच. गुड टच. बॅड टच. मी असा हात लावला, झटक माझे हात. बॅड टच, झटक जोरात. बॅड टच. काय आहे? बॅड टच. झटक हात. मी बॅड म्हटलं की झटकायचं. बॅड टच. काय आहे? बॅड टच. हे काय आहे? बॅड टच. झटक हात माझा. चावायचं, चावायचं. इथे हात लावलं तर काय करायचं? जोरात चावायचं. मला चावू नको. काय करायचं? हे काय आहे? म्हणा. बॅड टच. इथे हात लावला काय करायचं? लाथ मारायची. मार लाथ. मला ग त्याला नाही. बॅड टच. जोरात लाथ मारायची. एवढी हळू नाही, म्हणजे मला हळू मार, बाकी कशी जोरात. इथे पायाला हात लावला. बॅड टच. म्हणा. जोरात लाथ मारायची. त्याला तोंडात चटकन ठेवायचं. हसायचं नाहीये. तुम्हाला समजावं चांगलं म्हणून सांगते. वैभव खाली बस. समजते का? व्हेरी गुड. आणि घरी पण आपल्या अरे